मकर राशीच्या लोकांसाठी नवीन नोकरीच्या संधी सुरू झालेल्या आहेत मार्च महिन्यामध्ये. समजा तुम्हाला नोकरी नसेल, तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करताय, तर मार्च महिन्यात तुम्हाला नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे, जास्त चान्स आहेत. जर तुम्ही आधीपासून नोकरीत आहात एखाद्या ठिकाणी, एखादा तुमचा व्यवसाय आधीपासून सुरू आहे, तर तुम्हाला मे महिन्यात थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागेल. नोकरीत बदल म्हणा, नोकरी जाणं, व्यवसाय न चालणं असे अनुभव येतील, पण काय टेन्शन घेऊ नका. जून महिना खूप चांगला आहे, त्याच्यात तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. त्याच्यामुळे नोकरी गेली, नोकरीत अडचणी आल्या तर काय टेन्शन घेऊ नका. जे लोक नवीन नोकरी शोधताय ना, त्यांच्यासाठी आता मार्च, एप्रिल, मे, इव्हन जून पण, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून हे 4 महिने तुम्हाला नोकरीसाठी, नवीन नोकरी मिळण्यासाठी खूप छान आहेत. व्यवसायासाठी छान आहेत. या महिन्यात तुमचे प्रवास पण होत आहेत. तसंच जे लोक आधीपासून नोकरीत आहेत, पण ज्यांना नोकरी स्विच करायची, जॉब स्विच करायचा असेल, डिपार्टमेंट चेंज करायचं असेल, त्यांच्यासाठी मार्च महिना चांगला आहे. म्हणजे तुम्ही प्रयत्न करा जास्तीत जास्त, ह्या महिन्यात तुमचं नोकरी स्विच करण्याचं काम होऊन जाईल. आता मकर रास असेल, ज्यांचं चंद्ररास मकर असेल, तर 7.5 चालू आहे, ती आता मार्च महिन्यात 29 मार्चला संपते. त्याच्यामुळे त्याचंही तुम्हाला टेन्शन नाही आहे. तुमच्यासाठी आता 2-3 महिने लग्नाचे योग सुरू आहेत, संततीचे योग आहेत. त्याच्यामुळे आता मानसिक टेन्शन जे घेतलं होतं तुम्ही, की 7.5 चालू आहे, माझं काही चांगलं होत नाही, किंवा शनीच्या प्रभावामुळे तुम्ही मनात असे निगेटिव्ह विचार येत असतील बघा, ते आता सगळ्या बाजूला साधा. तुम्ही नवीन उत्साह येऊ दे तुमच्यात, नवीन कामाचा, जे नवीन काम तुमच्या हाती येणार आहे आता, त्याचा असा उत्साह दिसायला पाहिजे तुमच्या कामामध्ये. कारण इव्हन आता जो शनी आहे, मकर रास किंवा मकर लग्न असेल, तर शनी आहे तो तुमच्या आता 3ऱ्या स्थानी येतोय. आणि शनीसाठी 3रं स्थान हे खूप महत्वाचं आहे. नवीन तुम्हाला नवीन संधी किंवा नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. त्याच्यामुळे असं निराश होऊन जाऊ नका. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा, तुमचे प्रयत्न चालू ठेवा. पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.